नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं करिअर एक्सपर्ट या चॅनल वरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आता तुम्हाला माहितीच असेल एमबीबीएस बीडीएसचा रिवाइज शेड्यूल आलेला होता। त्याच्यामध्ये जो काही स्ट्रक्चर दिलेला होता म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्याची एसएमएल लिस्ट आलेली होती, म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही फायनल आउट झालेली होती। बरेचसे विद्यार्थी रिवाइज शेड्यूल नंतर बरेचसे विद्यार्थी हे रजिस्टर झाल्याच्या नंतर बरेचसे 35,257 विद्यार्थी या ठिकाणी रजिस्टर झालेले आणि भरपूर रिजेक्शन लिस्ट सुद्धा आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की महाराष्ट्र राज्यासाठी एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट साठी जे काही राऊंड 1 चा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो तुमच्या मार्कानुसार आणि तुमच्या ऑल इंडिया रँक नुसार काय असू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टाकायचं, व्हिडिओ लाईक करायचे आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करायचे। जर तुम्ही अजून सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर काय करा, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून टाका, जेणेकरून जी काही लेटेस्ट अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। ओके, तर आता चालू करणार व्हिडिओसाठी। तर बघा या ठिकाणी जे काही तुमच्यासाठी आपण पूर्ण कट ऑफ लिस्ट बनवली ऑल इंडिया रँक नुसार। तर बघा नीट यूजी 2026 महाराष्ट्र स्टेट साठी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एमबीबीएस साठी किती कट ऑफ असणार, पहिल्या राऊंड साठी महाराष्ट्र स्टेटचा जो पहिला राऊंड होणार आहे आता त्याचा किती कट ऑफ असू शकतो ते आता आपण जाणून घेणार आहे। बघा बघा विद्यार्थी मित्रांनो, आता प्रिव्हियस इयरचा जो काही ऑल इंडिया रँक आहे त्याचबरोबर 2026 चा ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार आपण कंपॅरिझन करणार आहे। तर त्यामध्ये बघून घ्या, आता ओपन कॅटेगरीसाठी 43,806 म्हणजे याच्यावरती गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ असणार आहे। मागच्या वर्षीचा होता ऑल इंडिया रँक आणि या वर्षीचा ऑल इंडिया रँक किती असणार बघा, या वर्षीचा ऑल इंडिया रँक असणार कमीत कमी तुमचा जो काही आहे एक्सपेक्टेड आपण बघू शकतो की असा असू शकतो। त्यानुसार जे काही एक्सपेक्टेड मार्क्स गव्हर्नमेंट कॉलेजसाठी किती लागणार आपल्याला 536 या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर आता बघा प्रायव्हेट कॉलेजसाठी जर आपण बघितलं प्रायव्हेट कॉलेजसाठी किती लागणार, प्रायव्हेट कॉलेजसाठी 83,496 ऑल इंडिया रँक तुम्हाला मागच्या वर्षी होता। तर त्यानुसार आपण जर बघितलं एक्सपेक्टेड या ठिकाणी असा राहू शकतो। त्यानंतर प्रायव्हेट एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार 505 वर सुद्धा तुमची अलॉटमेंट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी जर बघितलं आपण ओबीसी कॅटेगरीसाठी 48,407 प्रिव्हियस इयरचा ऑल इंडिया रँक होता, त्यानुसारच आपण एक्सपेक्टेड थोडं कमी जास्त बघू शकतो, त्यानुसार हा असू शकतो बरोबर। त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ किती असणार या वर्षीचा 535 वरती ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळू शकते। त्यानंतर 84,251 प्रायव्हेट कॉलेजचा जो काही ऑल इंडिया रँक आहे तो असणार आहे याप्रमाणे। त्यानंतर 505 वर सुद्धा या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजला अलॉटमेंट भेटू शकते। त्यानंतर येतं एनटीडी कॅटेगरी म्हणजेच विजय एनटी जे काही विद्यार्थी त्यांच्यासाठी बघा 46,311 वरती या ठिकाणी काय भेटू शकते, गव्हर्नमेंट कॉलेजचा ऑल इंडिया रँक आपल्याला पकडून चालायचं आहे। त्यानंतर 536 वर या ठिकाणी काय तुमचे मार्क्स असायला हवे कोणत्या एनटीडी कॅटेगरीसाठी। त्यानंतर प्रायव्हेट साठी जर बघितलं 85,233 वरती आणि 504 वरती तुम्हाला काय मार्क्स असायला हवे। प्रायव्हेट कॉलेजसाठी तुम्हाला एनटीडी कॅटेगरी जर असेल तुमची तर नक्कीच तुमचा जर ह्या ऑल इंडिया रँक आणि मार्काच्या आत जर तुमचा कट ऑफ बसत असेल तर 100% गव्हर्नमेंट तुम्हाला मिळून देईल। आणि प्रायव्हेट कॉलेजसाठी जर 504 आणि 85,233 जर बसत असेल तर 100% प्रायव्हेट जे काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज एमबीबीएसचं ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। त्यानंतर बघा आता एससीबीसी कॅटेगरी एससीबीसी कॅटेगरीसाठी 49,151 म्हणजेच आता बघा 49,651 वरती या ठिकाणी काय गव्हर्नमेंट कॉलेजचा ऑल इंडिया रँक पकडायचा आहे आपल्याला। 534 वरती या ठिकाणी काय होऊ शकते तुम्हाला मार्क असायला हवे, हे जर असतील तर 100% तुमचा एससीबीसी कॅटेगरी मधून तर येत असाल तर तुमचा गव्हर्नमेंट फिक्स आहे। त्यानंतर 84,510 वरती तुम्हाला काय प्रायव्हेट कॉलेजचं पकडून चालायचं आहे आणि 505 वरती या ठिकाणी अलॉटमेंट तुम्हाला भेटू शकते। त्यानंतर एनटीसी कॅटेगरीसाठी 56,484 मार्क ऑल इंडिया रँक तुम्हाला असायला हवे। त्यानंतर जे काही तुमचा स्कोर आहे 525 असायला हवा। 83,948 प्रायव्हेट कॉलेजसाठी म्हणजेच 505 वरती या ठिकाणी भेटू शकते। ओके, तर त्यानंतर येतं ईडब्ल्यूएस कॅटेगरी 69,260 ओके म्हणजे एकूण 70,260 वरती ऑल इंडिया रँक या ठिकाणी असायला हवा। ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 516 मार्कवर सुद्धा या ठिकाणी अलॉटमेंट मिळू शकते। याच्यामध्ये तुम्ही कंपॅरिझन जर केलं जे काही ओपन कॅटेगरीचा आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा ऍज इट इज थोडाफार फरक या ठिकाणी बघायला भेटेल आपल्याला आणि मार्कामध्ये सुद्धा। त्यानंतर विजय कॅटेगरीसाठी जर बघितलं विजयसाठी 84,520 वरती या ठिकाणी अलॉटमेंट मिळू शकते। 501 वर सुद्धा तुम्हाला मार्क असायला हवे, म्हणजे सगळ्यात कमी कट ऑफ आपण बघू शकतो विजेचा आहे। त्यानंतर 1,04,587 वरती या ठिकाणी
जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर सेमी गव्हर्नमेंट 490 वर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर एनटीबी कॅटेगरी येते 1,23,423 वरती तुम्हाला ऑल इंडिया रँक असायला हवा. त्यानंतर 473 मार्कावर सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळून जाईल. 1,14,695 ऑल इंडिया रँक असायला हवा प्रायव्हेट कॉलेजसाठी. 460 मार्कावर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय प्रायव्हेट कॉलेज मिळून जाईल. त्यानंतर येतं एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरीसाठी एससी आणि एसटीचा कट ऑफ मागच्या वर्षीप्रमाणे सुद्धा यावर्षी सुद्धा जो काही कमीच असतो, म्हणजे 1,61,302 जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आणि 452 जर तुम्हाला मार्क असतील किंवा 450 आत असेल, 450 जर बसत असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा फिक्स आहे. 1,76,426 447 मार्कवर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर आता एसटी कॅटेगरी सगळ्यात कमी कट ऑफ असलेली कॅटेगरी म्हणजेच एसटी कॅटेगरी. याच्यामध्ये आता कसं झालेलं आहे, जे काही इकडची कॅटेगरी ऑल इंडिया रँक आहे तो ह्या ठिकाणी असायला हवा आणि इकडचं जे काय आहे समजा प्रायव्हेट कॉलेजेससाठी ते इकडे असायला हवं. म्हणजे एसटी कॅटेगरीसाठी 331 मार्कावर प्रायव्हेट कॉलेज मिळून जाईल. 3,43,520 वरती तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळून जाईल आणि या ठिकाणी 3,70,467 ऑल इंडिया रँक असायला हवा आणि 365 मार्कवर सुद्धा तुम्हाला काय मिळून जाईल गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळून जाईल तुम्हाला. ओके, तर हे तुम्हाला कळून गेलं की या वर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार विद्यार्थी मित्रांनो. जर आमच्याकडून काउन्सिलिंग करून घ्यायची असेल म्हणजे तुमच्या रँक नुसार एसएमएल नुसार आणि तुमच्या मार्कानुसार तुमचं कॉलेज तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल हे जर जाणून घ्यायचं असेल तर करायचं काय, 9209323148 च्या नंबरवरती संपर्क करून जे आमची जी काही काउन्सिलिंग आहे पेड काउन्सिलिंग ती जॉईन करून घ्यायची. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ वगैरे स्ट्रक्चर सगळं मिळणार आहे. ओके, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून टाका, चॅनल सबस्क्राईब करून टाका. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.